सैफवरील हल्ला, क्राईम ब्रांचकडून सीन रिक्रिएट. पोलिसांना घरातून 19 बोटांचे ठसे मिळाले. आरोपी घुसला त्या बाथरूमच्या खिडकीवरही खुणा. पालकमंत्री पदावरून रुसवे फुगवे धरायला हे काय तुमचं घर नाही. खासदार सुप्रिया सुळे संतापल्या. हात जोडून राज्य सरकारला शाल जोडे. पंकजा मुंडेंनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली नाही. म्हणाल्या, मस्साजोगला जाणे हा माझा वैयक्तिक विषय. आधी तेथे न्याय जाणे आवश्यक. शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी. 1 रुपयात पीक विमा योजना बंद होणार. कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीचा सरकारला शिफारस. वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार डॉक्टर किसन महाराज साखरे यांचे निधन. आळंदी येथे दुपारी झाला अंत्यसंस्कार. एकनाथ शिंदेच्या परवानगीशिवाय अक्षय शिंदेचा खून झाला का? संजय राऊत यांचा खडा सवाल. किल्ल्याच्या अतिक्रमणाच्या निर्णयाचे केले स्वागत. तुका म्हणे अवघे सोंग, तिथे कैचा पांडुरंग. मोदी काळात जनतेला धार्मिक भांगेच्या नशेची चिलीम पाजली जाते. ठाकरे गटाची टीका. एमपीएससी कडून 320 पदांची भरती. आजपासून अर्ज प्रक्रियेला मात्र सुरुवात. अंतिम मुदत 10 फेब्रुवारी पर्यंत. पोलिसांना वाचवण्याचा प्रयत्न केला तर गुन्हा दाखल करू. अक्षय शिंदेच्या वकिलाचा इशारा. न्यायालयाने 5 अधिकाऱ्यांना ठरवले दोषी. राज्यातील सर्व गड किल्ल्यांवरील अतिक्रमणे हटणार. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत. मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश. प्रलंबित मागण्या पूर्ण करा, अन्यथा 12 फेब्रुवारी पासून बेमुदत संपावर जाणार. आरोग्य मित्रांचा नाशिक मधून इशारा. पहाटेच्या शपथविधीचे षडयंत्र कोणी रचले? धनंजय मुंडे यांच्या विधानावर छगन भुजबळ यांचा सवाल. 2019चा सांगितला किस्सा. ओव्हरटेकच्या नादात कंटेनरला ऑटोने उडवले. बापलेकीसह 3 जण ठार तर 2 जण गंभीर जखमी. नाशिकच्या घोटी सिन्नर महामार्गावरील घटना. मूर्तिजापूर सावंगीत कर्जाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या. हिंगोलीच्या औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद. सरकार लाडक्या बहिणीचे पैसे परत घेणार का? महिला व बाल कल्याण मंत्री म्हणतात हो. अर्जाची पडताळणी करून अपात्र बहिणींचे पैसे परत घेणार. संभाजीनगरात बांगलादेशींच्या शोधासाठी सर्वेक्षण. संजय शिरसाट. चाळीसगाव तालुक्यातील उंबरहो धरणात शेतकऱ्यांकडून पाण्याची चोरी. पिंपरी गावात पाणी टंचाईचे संकट. ग्रामस्थांची कारवाईची मागणी. पालकांनी मुलांना थोर महापुरुषांच्या कथा सांगाव्यात. बीडमधील 13 सरपंच 418 ग्रामपंचायत सदस्यांना झटका. जिल्हाधिकाऱ्यांनी सदस्यत्व केले रद्द. कारवाईने राजकीय वर्तुळात चर्चा. आंबेवण्याच्या माजी उपसरपंचाचा कोट्यवधींचा घोटाळा उघड. मच्छिंद्र कराळे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची ग्रामपंचायत सदस्यांची मागणी.